आई पुन्हा म्हणून आई घरी न दारी राजा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईवर भाषण करायला फार वेळ लागतो. आईची तुलना कोणाशी आपण करू शकतो. आईला पर्याय नाही. आईच्या सेवेला पर्याय नाही. या चिखलाची मूर्ती तयार करण्याचं काम मूर्तिकार जर कोण असेल तर ती आई आहे. अशी आई सोडून गेल्यानंतर काय मनाला यातना होत असतील, काय कष्ट होत असतील, काय आठवणी येत असतील याची चर्चा नाही. आज भगवानजी त्या दुःखात आहेत. आपण सर्वजण दुःख वाटून घ्यायला आलेलो आहे. जिल्ह्याच्या हातच्या भाकरी खाल्लेल्या आहेत. पुत्रावरच नाही तर कार्यकर्त्यावर सुद्धा पुत्रवत प्रेम करणारी आई जर कोणी असेल या परिसरात तर त्याचं नाव आहे जिजी. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या होता. घे जन्म तू फिरवणी, येईन मी ही पोटी, खोटी ठरवून देवा ही एक आईचं सामर्थ्य किती असतं, आईचं पाठबळ किती असतं, आईची प्रार्थना कशी असते. देव आणि भक्ताचा एक संवाद आहे. देव आणि भक्ताचा नाना विषयावर आडवा तिरवा उभा सगळं चर्चा व्हायची. एके दिवशी भक्ताची आई पुन्हा चर्चेला बसले. त्याला देवाने भक्ताला सांगितलं, आता तोंड सांभाळून बोल. तुझ्यासाठी प्रार्थना करणारी आई आता नाही. अनेकांना आई कळत नाही. जे बॅरिस्टर, MA, LLB काय काय महावक्ता झालेला आई कळते असं नाही. आईचं मन जाणून घेणार, आईचे विचार अंगीकारणार, आईनं सांगितलं बरं हुकूम चालणार, पापा पुण्याची जाण असणार, त्याला आई कळते. त्याला आई लहानपणापासून आठवते तिने आपलं काय काय केलेलं आहे त्या लहान वयापासून. हे कोणी करत नाही साहेब. भाऊ, बहीण, मावशी, काकी ते करत नाही. आईची सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. आईची जी सेवा करतात ते थोर आहे. नमस्कार. उदाहरण खूप आहेत. राजाराम महाराज आहेत. अशा आईला आपण आज मुकलो. आई भगवान शेंडेची होती असं नाही. या परिसरातल्या सर्व मराठा महासंघ आणि कार्यकर्त्यांची ती आई होती. कधी बेमुख नाही. आता शहरात जा ना, एखादा पाहुणा आला, चहा कर म्हणायची हिंमत नाही. चहा टाकतेस का ग, हिंमतच नाही. उत्तर नाही घ्या, सांगायची काय गरज आहे. लगेच आदन ठेवलं त्याला आहे. भगवानजी दुःख कोणाला नाही, सर्वांना. आपण तो दुःखाच्या सागरात आपण आलेला आहात. परंतु दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही अतिशय भाग्यवान आहात की 90 वर्ष तुम्हाला आईची सेवा करायला. पितृपक्षात मार्गस्थ झाल्या. हा आणि थोडा तर त्या अर्थानं भाग्यवान होतो. आई गेल्यावर दुःख कोणाला नसतं. ज्याची गेली त्याला सर्वांपेक्षा जास्त असतं. दर्शन करायला बोलायला असे आज जिजी आज जाऊन 14 दिवस झाले. पुन्हा आपण श्रद्धांजली राहिली. आता प्रश्न आहे
आपण वारकरी आहात. सगळ्यात प्रथम तुम्हाला माझी विनंती अशी, सायन्सची कार धरा. आपलं सगळं वागणं, बोलणं, आचार, विचार, व्यवहार, चरित्र हे विज्ञानाधिष्ठित असलं पाहिजे. फरफटत जायचं नाही, मोहाला बळी पडायचं नाही, प्रलोभनाला तर कधीच बळ पडायचं नाही. हे त्रिकाळवादी सत्य आहे. या सत्य सांगण्यासाठी, पाळण्यासाठी माझा जन्म झालेला आहे, असं जो म्हणतो तो वाक्य. आता भगवानचे कमी बोललो, तुम्ही निर्मितांत तर फार असतो. की कसं आहे, एखादा नाशकाराना किंवा सरकार कांदा निघाला, सगळं अन्नधान्य खराब असतं. काय आहे अनेक जण त्याच्यावर कवनही करतात. अनेक शेकडोच्या संख्येने साधू महात्मा आज जेलमध्ये आहेत. दयावान माता न पुरेवान, ते लांछन आहे. तो वारकऱ्यावर डाग आहे, साधू संतावर डाग आहे. तो ती काळिमा आहे, ती आदर्श होऊ शकत नाही. आदर्श आमचे राजाराम महाराज. बघायचं कुणाकडे? आदर्श घ्यायचा कुणाचा? मागं कुणाकडे जायचं? कुणाच्या बोटाला धरायचं? कुणाकडे बघून आपला प्रपंच स्वार्थाने परमार्थ करायचा. फार मोठी जबाबदारी तुम्हाला फॉलो करत असतो, तुमच्याकडे बघत असतो. तुमचं चालणं, बोलणं, वागणं फक्त वेश करून. वेश तुमचा अतिशय साधारण आहे, हात वाखाणण्यासारखे असं नाही. पण एक ड्रेस जर सोडला, इतकं मटेरियल भरलेलं आहे तुमच्यामध्ये, ते तर आत्मसात करता आलं. त्याच्यातली एखादी ओवी अंगी करावी म्हणतात तसं, त्याच्यातलं जर काही घेता आलं तर आमचं सुद्धा जीवन धन्य. म्हणून म्हणलं की सत्याची कास धरा. उगीच कुणीतरी काहीतरी लिहिलंय, कुणी काहीतरी म्हटलंय म्हणून ते सत्य असेल असं नाही. सत्य शोधावं लागतं. सत्य रस्त्यावर पडलेलं नाही. सत्य शोधावं लागतं, त्याच्यावर आत्मचिंतन करावं लागतं. शोधलेल्या सत्याप्रमाणे आपल्याला मार्गक्रमण करता येईल का नाही ते बघायला लागतं. ते खरं वारकरीपण, ते खरं साधूपण, ते खरं संतपण. आज आपला चांगल्या बाजूवर त्यामुळे तुमच्याकडून फार मोठी आशा, अपेक्षा. आजही समाज का विस्कटलेला आहे? इतका मोठा सागरासारखा समाज इतका का विस्कटलेला आहे? आपण तर कुठेतरी पडलो नाही ना. त्याचं आत्मचिंतन करायचं प्रत्येकाने. आपल्या मार्गदर्शनात तर कुठं फरक पडला नाही ना, आपल्या प्रबोधनात तर कुठं फरक पडला नाही ना, आपण कुठं कमी पडलो नाही ना. आपण 4 प्रवचन कमी केले का? गोरगरिबांच्या घरी राहिलो नाही का? खेड्यापाड्यात गेलो नाही का? आत्मचिंतन करा. मी तसं लहान याची आवश्यकता आहे की नाही? खरं हे ज्यावेळेस तुमचं होईल, लोक मागं कुणाचे जातात? चांगले कपडे, अत्तर चांगलं लावलेलं, पैसे एकाच्या खिशात तिकडच्या खिशात, करोडो रुपयाचा व्यवहार करणारे, याच्या मागे लोक जात नाहीत. लोक सत्याच्या मागे जातात, सत्य मार्गदर्शकाच्या मागे जातात. ही भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. त्याला करावं लागलं तर माफ करावं. हे आम्ही करणार की नाही?
मला फार आवडतो वारकरी करतो, मला फार आवडतो. इथं मान नाही, पान नाही, छोटा नाही, मोठा नाही, गडी नाही, वाडी नाही, मान सन्मानाचा प्रश्न नाही, साधी राहणी, काय म्हणतात ना ते सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग वगैरे असं काही म्हणतात हाय लोक, ते जर तुमच्यापासून घ्यावं त्यांनी. म्हणजे आज एक पंथ असा आहे इथे छोटा मोठा नाही, मोठ्यातला मोठा महाराज लहानातल्या लहान पोराच्या पाया पडतो, आणि लहानातलं लहान पोरगा मोठ्या महाराजाच्या पाया पडतो. असा भेदभाव आहे का मोठेपणा? वांग्याचं गरगटन ज्वारीची भाकरी तिथं सुरू राहतो, खोटं आहे का सांगा? मान नाही, कोणी कोणाच्या पाया पडतो, आनंदी आनंद. वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नाही तुका पंढरीचा, पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ते आपल्यात आहे, आपल्यात आहे नाही. हे ज्ञान इथं ठेवायचं नाहीये, ते स्प्रेड करायचं, ते उधळायचं आहे आपल्याला. सर्व समाजातल्या छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत आपल्याला पोस्ट करायचं. तर एकदा माणूस घडेल, आणि माणूस जर घडला, व्यक्ती जर घडली, तरच ती समष्टीची सेवा करू शकते. समष्टी म्हणजे समाज. जे समष्टीचा विचार करते तिथं सर्वांग सुंदर सृष्टी असते, जिथं सर्वांग सुंदर सृष्टी असते तिथंच परमेष्ठी असते, तिथंच स्वर्ग आहे घरात. त्याला कुठं जायची गरज नाही, कसं जायची गरज नाही, असंही जायची गरज नाही, गाडीनं जायची नाही, मोटरनं नाही, विमानानं नाही, कशानं जायची गरज नाही. व्यक्ती, समष्टी, सर्वांग सुंदर सृष्टी आणि परमेष्ठी याची सांगड तुम्हाला घालायची. इतका आवड आहे का? तुकारामाच्या घरी भाकरी खायला नव्हतं. कोण संत आहे आता तर म्हणत नाही ना, 50-100 वर्षापूर्वीचा. आताचे संत विमानावर फिरतात, काय सांगायचं. बिझनेस क्लास, दुप्पट तिकिटानं. काय ही जबाबदारी आपली आहे. लोक तुमच्या मागे येणार, तुमचे कपडे बघणार नाहीत, तुम्ही काय खाता बघणार नाहीत, कुठे राहता बघणार नाहीत, कोणत्या पाय वाट्याने जातात ते बघणार नाहीत. लोक तुम्हाला फॉलो करणार. मी एवढं जी आळवतोय त्याचं कारण आता कोणावरही आशा उरलेली नाही. उडाल्यावर तर नाही. उडाल्याबद्दल बोललो म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. त्यांच्याकडून कसलीही आशा नाही. आता त्यांचं फक्त एकच आहे, यार शेख तो अपनी देख, भरा तुला कुठ थैली में. खोटं असलं तर सांगा, मी राजकारणी आहे. परंतु हे सगळं बघितल्यानंतर वाटतं काही हिमालयात मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आता आंदोलनं चाललेली, यावेळी तर रस्त्यावर उभा राहून थाटपणे सांगण्याची गरज आहे की वी ऑल आर वन, वी ऑल आर वन. आम्ही सगळे एक होतो म्हणून स्वराज्य स्थापन झालं. आम्ही आत्ताही सगळे एक आहोत म्हणूनच आरक्षण मिळेल. आपल्याकडे पागुरे नाही फुटतात, मी खोडाला धरून राहतच नाही. आता खोडाच्या भूमिकेत जरांगे आहेत. जरांगेला फॉलो करा, जरांगेचे माप काढू नका, जरांगेला सपोर्ट करा. तिथं नाही जाता आलं तर त्याच्याबद्दल वाईट बोलू नका. लय मोठे उपकार होते साहेब. काय झालं, काय त्याला ग्रामपंचायत लढली नाही कधी.
असं नाही बोलायचं. एखाद्या महाराजांनी लढविले गेले त्याला का मानायचं? त्याच्या सद्गुणाला मानायचं. त्याचे ध्येय, त्या ध्येयाप्रत चालणारी त्याची जी चाल आहे ती चाल खेळायचीच आहे. जरंगेची चाल लक्षात घ्या, जरंगेचं बोलणं लक्षात घ्या, जरंगेचा विचार लक्षात घ्या, जरंगेला सपोर्ट करा. आता आम्ही राजकारणी लोक आहे, तरी एकदा सांगितलं की राजकारण्यांनी इकडे यायचं नाही. मी गेलो नाही, पण रात्रंदिवस मी त्यांचा जप करत असतो, त्यांच्या कामाचा जप करत असतो. जे आपणाशी टाळले ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकाळी जावे. मी त्यांचा भरपूर प्रचार करतो आणि मी काही कमी भोगलेलं आहे असं नाही. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जर राजीनामा द्या म्हणलं देतो का तू? मराठा समाजाची अधिवेशनं घेतो, मराठा समाजात काम करतो, सेवा संघाची अधिवेशनं घेतो, सेवा संघात काम करतो, मराठा करतो, म्हणून या माणसाला 2 मंत्रिपद गमावी लागलेली आहेत. घेत नाहीत, ओवाळून टाकतो समाजावर मंत्रिपद. काय ते तुमच्या आशीर्वादामुळे आहे ते. एवढ्या डागणे मला देण्यात आलेले. मी भारतात कुठलंही ठिकाण असं ठेवलं नाही की जिथं मी जाऊन मराठा समाजाची संघटना केली, त्यांच्याबरोबर जेवलं नाही असं त्याची भावना. मंत्री होतो तरी देशभरात म्हणजे लहानपणापासून जाण आहे पुढे आली. सगळ्यात मागासलेला समाज जर कोणता असेल, सगळ्यात अडचणीतला समाज कोणता असेल, सगळ्यात 18 विश्व दारिद्र्य कुणाच्या घरात असेल तर ते मराठा समाजाच्या घरात. मोठा असलं सांग ते होणं आवश्यक आहे. एक आहे काही लोक मी टीका नाही करत, काही लोक म्हणतात नाही आमच्यातून नाही. आता मला सांगा, ज्यावेळेस 19% पोलीस पेपर दिला त्यावेळेस केली आणि माळे याच्यात आले त्यावेळेस 550 ओबीसी जाती म्हटलं. पुण्या लोकांनी म्हटलं का पुण्यांना आमच्यात नको म्हणून मला दाखवायच्या. ते बिचारे म्हणजे येतात या रामगीचे दिया राम का खेत खावाचे दिया बरोबर पेड़ आपने क्या बाप का जा रहा. कोणत्याही कचारी टकारी वतारी लोणारी यांनी ऑब्जेक्शन घेतलं का तुम्ही माळे समाजाचे गब्बर लोक घेऊ नका, आमच्यात तिन्ही समाजाचे गब्बर घेऊ नका असं कोणी ब्र तरी काढला का? आता जर ओबीसी तुमचं रांगे मागत असतील पोटात दुखायचं कारण काय आहे? ना पोटा वाढवून मागू, त्याची कुठे दिल्ली काय इथं नाही. उद्या जर 288 आमदार 2दा-3दा ठराव पास करायला गेले एक मताने, इथं काय ठराव पास करतात? तुमच्या हातात नाही काही. तुम्ही 288 आमदार सर्व पक्षीय जाऊन मोदीच्या दारात बसा, त्यांना सांगा की आमची कॅप काढा, 15-16% आमचं हे वाढवून द्या, तुम्ही वाढवून दिलं तर 5 मिनिटात. ती भावना ती आमदार आहे का? सरकार कोणाचं आहे असं केंद्र असते, उद्या त्यांचं गेलं तर माझं येईल, माझं गेलं तर तुमचं येईल, कोणाचं त्याच्याशी घेणं नाही आपल्याला. हाजीर सो वजीर आता कोण आहे? लढतं कोण? माणसं लढतात कुठं? कारभारीकडेच लढतात ना करायच्या, शेजाऱ्याकडे लढून उपयोग आहे काही? हा महाराष्ट्राच्या हातातच नाही, त्यांच्याकडे लढून काय उपयोग आहे? हे सगळ्याचे खरंच जर मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे सगळी अवलाद जरी 288 आमदार असतील, यांनी इथं नाही तिथं जा, कसंही जा, विमानानं जा, तर तिथं दारात ठिय्या आंदोलन करा की ही आमची कॅब करा आणि आम्हाला एक 15-16% वाढवून द्या. सगळेचे सगळे मराठा ओबीसी मध्ये ऍडजस्ट होतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हे 19% मिळालं तर खरं सांगा तुमच्या वाचनात कुठून यांची कुणाची जनगणना झालेली का?
नाही, रॅन्डमली तसेच घेतले. आमचे इतके टक्के तितके टक्के कशासाठी करायचं? आमचं एवढं दिसायचं काय कारण आहे? बारीक असं एक करा, तसं एक करा, निचा मात होता का, इकडे होता का, तिकडे होता का, किती एकर जमीन आहे, दोन टॅक भरता का, का खाजवायला जमवलं? ती वस्तुस्थिती आम्हाला देऊन टाका. या देशाचा रक्षण आणि पालन पोषण करणारा जर कोणी एकमेव समाज असेल तर तो मराठा समाज. कटक पासून ते अटक पर्यंत हा स्वराज्याचा छत्रपतीचा झेंडा फडकवणारा जर समाज कोणता असेल, सगळं आपलं शेती पोटी करून पोट भरणारा जगाचं कोण समाज आहे? मराठा समाज आहे. त्याच्यावर आज दिवस वाईट आले, त्याच्यावर दिवस वाईट आले, तुम्ही हात झटका लागला. तुम्ही आम्हाला काय त्याचं म्हणायला लागलं? आमचा काही संबंध नाही म्हणाला. असं तुम्ही दूर लोटू नका ना. कारण की ज्यावेळेस तुमच्यावर आक्रमण करत होते, लोक अत्याचार करत होते, त्यावेळेस तुम्हाला दूर लोटलं का मराठा समाजाने? तुमच्यासाठी प्राणांची कुर्बानी केली. विसरलात की काय? जे ते उठते तेव्हा या समाजाचे विरुद्ध बोलतो. आपले देखील काय पाप केलं याने? तुमचं रक्षणच केलं ना. रक्षणाची ही शिक्षा असते का? रक्षणाचं बक्षीस असतं. ते बक्षीस आम्हाला पैशात नाही, आरक्षणाच्या रूपाने द्या. भाषण लांबलं का? म्हणजे बोलायला काय तुम्हाला काय संपा म्हणलं तर काय एक आभार करायला सुरू करतो. तसं एक एक गोष्ट किती सांगायला गेलं ते कमी आहे. आपण दादा चांगलं काम करत आहात. या वारकऱ्यांना, धर्माला मानणारा अशा माणसांना तुम्ही एकत्र करताय. एकत्र नाही पूर्णपणे करता आलं तर त्यांना प्रोत्साहित करताय. आपले शतशः आभार. आणि जसं त्यांनी ठरवलं की या समाजाच्या जवळ आपण जायचं, असं तुम्ही ठरवलं पाहिजे. आता उरलो समाजापुरता, प्रपंच नाही, बायका पोरं नाही, दोन दोन तर मुळीच नाही. हा पाहिजे अशा प्रकारचं प्रबोधन करायचा निर्णय तुम्ही घ्या. तुम्हाला वेळोवेळी एकत्रित करणं आणि तुमचे प्रबोधन आम्हाला ऐकून तुम्ही ऐकून याचं काम झाला करतील. आपण सगळे मिळून देवाकडे फक्त प्रार्थनाच नाही, देवाला प्रार्थना नाही पुरुषार्थ लागतो. तुम्ही प्रार्थना करणारे फक्त का पुरुषार्थी आहे? पुरुषार्थ दाखवा. सगळे वी ऑल आर वन असं समजून सगळे जरांगेंना पाठिंबा द्या. चांगलं बोला, चांगलं नाही बोललास गप बसला तरी चालेल. कृपा करून तोड दाखवून देऊ नका, वाईट बोलू नका. त्याच्यापेक्षा अजून काही जास्त बोलण्याची गरज नाही असं मला वाटत नाही. वेळोवेळी मी येतो तुमच्यात बोलतो, पण आपल्याजवळ तुमचं ऐकून 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 ते माझ्या पार्लर गेले. तेच मी आपला भरपूर वेळ घेतला. आपल्याला बरेच जणांची जेवणं राहिली असतील अजून, त्यामुळे आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि पुढच्या मी सांगितलेल्या कार्याला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.